चला मागाशी माझे सकाळी सकाळी येऊन विस्कडले होते, सेट केलेले, त्याचं काय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. कसे सगळे टाकाटाक ना, होप सो सगळे टाकाटाक असतील. सो डेली ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि मी सकाळीच मस्त हेअरकट मारून आलो आहे आणि आता चाललो आहे ऑडिशनला. एक ऑडिशन आहे पिक्चरची. सो बघूया काय होतं इथे. सो ऑडिशन द्यायला चाललो आहे मी, माहीत नाही काय होईल ते. आमचा बाबू इकडे गाडी घेऊन रेडी झाला आहे बघा. सो आता आम्ही निघालो आहे ऑडिशनला. सो पटापट जाऊया. 2 वाजता त्यांनी बोलवलं आहे, असं वाजले 1:45. तर 1 तास लागेल गाडीवरून जायला, कारण की मेट्रोने जाणार होतो, पण मेट्रोने परत उतरून बसने, परत बसवरून परत चालत जायचं म्हटल्यावरती मारू दे म्हटलं, त्याच्यापेक्षा आपण गाडीने जाऊया. सो बाबू आणि मी आता निघतोय. बाबू आमचा ड्रायव्हिंग करणार होता, पण ब्लॉग चालू आहे म्हटल्यावर लगेच त्यानं मागं सरकला बघा. सो चलो लेट्स गो. सो गाईज फायनली आम्ही ऑडिशनच्या लोकेशनच्या इथे पोहोचलो आहे आणि तुम्हाला दाखवतो मागे लाईन किती लागली ऑडिशनला. होय, हे बघा ही सगळी ऑडिशनची लाईन आहे इकडे, जी दिसते तुम्हाला ती. ही सगळी ऑडिशनसाठी गर्दी आहे. सो आता याच्यात माझा कितवा नंबर लागेल माहीत नाही. माझा आहे 147वा नंबर. दाखवतो तुम्हाला, हा बघा 147. माझा 147वा नंबर आहे. आता कधी येईल माहीत नाही, तेवढा वेळ मला आता इथे थांबायला लागणार आहे. आमचे सर आहेत आतमध्ये, तर बघूया जर का लवकर बोलले तर लवकर जाता येईल, कारण की लेट पण होते खूप. सो बघूया आता कसं काय होतं ते. सिलेक्शन होईल की नाही माहीत नाही, गर्दी फुल आहे. जवळजवळ 200 लोक आलेत ऑडिशनसाठी त्या पिक्चरच्या. मूवीचं नाव आहे ते नंतर तुम्हाला सांगेन कोणता मूवी आहे तो. गाईस समोरच्यासोबत मिरची पाहिजेच आहे. आणि आता आमचा स्नॅक्स चालू आहे. स्नॅक्स चाललाय, एवढं फॉर्मली बोलायचं नसतं. गाईस बघताय ना सगळे, अशा याचे नखरे असतात. हो अक्षरा, मागाशी माझे सकाळी सकाळी येऊन विस्कडले होते, सेट केलेले, त्याचं काय. आता अशीच जाणार आहेस तू, चल जा. नाही नाही तू जाऊनच दाखव आता, जा चल अशीच जा. सो गाईज आत्ता रात्रीचे वाजलेत 12:15 आणि आमची हेड मसाज चालू आहे. तोंडाला फेस मास्क पण लावला आहे मस्तपैकी. सकाळी तोंड आमचं एकदम असं उजाळणार आहे असं मस्तपैकी झकास. कसं उजळ असं, हे बघा बरोबर. आणि आमच्या पनवेलवरून खास हेड मसाज द्यायला मॅडम आलेत आमच्या. तर एकदम झकास अशी मसाज देणार आहेत ते आता. आणि मस्त असं झोपणार आहे मी असंच. छोटी बहीण घरी आली की बघताय ना गाईस, काय काम नाही करत, तेवढं म्हटलं मसाज तरी कर 15 मिनटं. बिनकामाची आहे तशी पण. जे ब्लॉग बघत असतील ना छोट्या बहिणी, त्यांनी लगेच सबस्क्राईब करा, कळलं ना. सबस्क्राईबवर लय मोठा जोर आहे आमचा सध्या. हे मस्त कर ग जरा, हा असं स्मूथली कर, झोप लागली पाहिजे.